मंडळी, कोकणात बनणारे तवसोळे तुम्ही कधी खाल्ले आहेत का? आज आपण उन्हाळा विशेष कोकणातील पारंपरिक रेसिपी तवसोळे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. अवघ्या 5 मिनिटांमध्ये हे बनवून तयार होतात. तवसा म्हणजे पिकलेली काकडी, थोडीशी पिवळसर आणि आतून गोडसर चव असलेली काकडी. या काकडीपासून ही रेसिपी बनवली जाते. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रणिता. किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. सर्वात आधी इथे मी एक हिरवीगार काकडी घेतलेली आहे. या काकडीपासून आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत. ही काकडी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता पिलरच्या साहाय्याने काकडीचं साल मी काढून घेणार आहे. उन्हाळ्यामध्ये काकडीचं सेवन आवर्जून केलं पाहिजे, ज्यामध्ये 95% पेक्षा जास्त पाण्याचं प्रमाण असतं. त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहतं, तसेच पचनक्रिया सुधारली जाते. कधी कधी काकडी ही कडवट चवीची देखील असते, त्यामुळे सुरुवातीला थोडासा तुकडा खाऊन पाहायचा. आता इथे मी काकडीचे छोटे छोटे काप करून घेणार आहे. असे छोटे छोटे काप करून घेतले आणि मग मिक्सरला फिरवून घेतलं की मग आपले जे घावण आहेत ते तुटले जात नाहीत. आता इथे मी काकडीचे सर्व काप करून घेतलेले आहेत. इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता त्यामध्ये हे सर्व काकडीचे काप आपल्याला घालायचे आहेत. सोबतच 1 चमचा जिरं घालायचं आहे. उन्हाळ्यात जिऱ्याचं सेवन देखील खूप फायदेशीर मानलं जातं, ज्यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता इथे मी एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये घरातील एका वाटीचा वापर करून 1 वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. जे आपण नेहमी भाकरीसाठी पीठ वापरतो त्याच पिठाचा आज आपल्याला वापर करायचा आहे. सोबतच मिक्सरला वाटून घेतलेलं मिश्रण यामध्ये घालायचं आहे. सोबतच पाव चमचा हळद घालायची आहे. हळद घातल्यामुळे या घावण्यांना छान असा रंग येतो. सोबतच चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता यामध्ये मी सुरुवातीला 1 वाटी इतकं पाणी घालणार आहे आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये गुठळ्या राहणार नाही. आपण इथे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्याकरिता आपल्याला 2 वाटी इतकं पाणी लागणार आहे आणि हे एकदम अचूक प्रमाण आहे. आता पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता. थोडंसं पातळसर हे मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे. यापेक्षा आणखी पातळ हे मिश्रण ठेवायचं नाही, नाहीतर मग घावण तव्याला चिकटू शकतात. आता इथे आपलं घावणांचं बॅटर बनवून तयार आहे. आता लगेच आपण घावण बनवायला घेऊया. त्याकरिता मी तवा कडकडीत गरम करून घेतलेला आहे. आता यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावण्याकरता इथे मी नारळाच्या शेंडीचा वापर केलेला आहे. आता घावण तव्यावर घालताना फुलपात्र काहीसं उंचावर धरायचं आहे आणि आपल्याला गोलाकार हे घावण पसरवून घ्यायचं आहे. नेहमी आपण जेव्हा घावण तव्यावर घालतो त्यावेळेस आपल्याला घावणाचं जे बॅटर आहे ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, कारण पीठ तळाला बसू शकतं. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 15 ते 20 सेकंदानंतर लगेच आपण हे झाकण काढून घेणार आहोत. यापेक्षा जर का जास्त वेळ आपण यावर झाकण ठेवलं तर मग हे घावण चिकट होऊ शकतात किंवा ते घावण तव्याला चिकटतात. आता 1 मिनिट हे घावण चांगलं असं शेकवून घेतलं. आता उलटण्याच्या साहाय्याने हे घावण आपल्याला काढून एखाद्या टोपलीवर किंवा जाळीवर ठेवायचं आहे, म्हणजे यातील वाफ पूर्णपणे निघून जाईल आणि घावण एकमेकांना चिकटणार नाही. इथे तुम्ही पाहू शकता जाळी सुद्धा खूप छान आलेली आहे. तवा छान कडकडीत गरम असेल तर घावण एकदम जाळीदार बनतात. ही एक महत्त्वाची टीप आहे. आता आणखी एक घावण मी तुम्हाला बनवून दाखवते. तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे. त्यानंतर तव्याला तेल लावून घेतलं. तेल लावल्यानंतर मिश्रण पुन्हा एकदा ढवळून घेतलं आणि तव्यावरती गोलाकार पसरवून घेतलं. 15 ते 20 सेकंद त्यावरती झाकण ठेवलं. त्यानंतर यावरचं झाकण काढून 1 मिनिट घावण चांगलं असं शेकवून घेतलं. त्यानंतर उलटण्याच्या साहाय्याने घावण जाळीवर काढून घेतलं. अशा प्रकारे आपल्याला सर्व घावण बनवून घ्यायचे आहेत. इथे मी सर्व घावण बनवून घेतलेले आहेत. कोकणातील पारंपरिक रेसिपी तवसोळे बनवून तयार आहेत.
तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि पारंपरिक रेसिपीमध्ये. धन्यवाद.